आदिवासी कन्या संगीताताई कडाळे यांचा प्रशासनाला ठोस इशारा. नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्त कार्यालयात काही कामानिमित्त गेलेल्या आदिवासी कन्या संगीताताई कडाळे यांच्याशी आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश अहिरे यांनी कथितपणे अपमानास्पद वागणूक दिली. उच्च आवाजात बोलल्याचा आरोप करण्यात आला आणि या घटनेमुळे आदिवासी समाजामध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी सातत्यानं होत असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात येतो आहे. त्यामुळे न्यायाच्या मागणीसाठी संगीताताई कडाळे नाशिक येथे उपोषणाला बसलेल्या आहेत. संगीताताई कडाळे यांनी इशारा दिला आहे की जर प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली नाही तर 17 तारीखला नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढण्यात येईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आदिवासी समाजावरील अन्यायाचा प्रश्न मांडण्यात येईल. यावेळी संगीताताई कडाळे यांनी प्रश्न उपस्थित केला की आदिवासी विकास आयुक्त कार्यालय हे आदिवासी समाजाच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आहे की आदिवासी बांधवांचा अपमान करण्यासाठी? आदिवासी समाजाच्या स्वाभिमानाचा प्रश्न बनलेल्या या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी समाज बांधवांकडून केली जाते आहे. आदिवासी समाजाचा अपमान सहन केला जाणार नाही. न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतलं जाणार नाही. आदिवासी कन्या संगीताताई कडाळे. मला डायरेक्टली असं बोलले की तुम्ही वरच्या आवाजात बोलू नका. हे कोण मला शिकवणारे वरच्या आवाजात बोलू नका म्हणायला? बरोबर नाही बरोबर आहे. कर्मचारी आदिवासी समाजासाठी तुम्हाला ऐकून घेतील. मी गप्पा बसणार नाही. आता मी या गोष्टीला वाचा फोडल्याशिवाय शांत राहणार नाही. एक नंबर बरोबर. मी साथ देऊ लागले मी सुद्धा साथ देईल बाबा बरं का. मी सुद्धा साथ देईल. मला सुद्धा तरसवले. मला 4 बार उचकून द्यायचे. मला सुद्धा 4 बार उचकून द्यायचे. ते लोक त्यांच्या जागेसाठी बांधताय. बरोबर. त्याच्यासाठी मी विचारायला गेले तर मला म्हणे वरच्या आवाजात बोलू नका. तू कोण वरच्या आवाजात बोलू नका म्हणायला. कशासाठी खुर्ची ठेवली? बरोबर आहे. पगार घेतो तुझं. हा आदिवासी मला काय करायचं मी अशी दिसते पण मला काय करायचं ते माझ्या पद्धतीने करते. एकच नंबर. नाही सर 1 मिनिट सुद्धा नाही. चला. दाखव त्याची. मला काय करायचं ते माझ्या पद्धतीने मी बरोबर मी येतो लागलो तुम्हाला. ताई तुम्ही हलू नका. विषय आहे तुमचा आज उपोषणासाठी बघू शकतो तुम्ही या ठिकाणी बसलायत. आज 11 तारखेला मी जे उपोषण चालू केलेलं आहे तर जे विद्यार्थी असतात आदिवासी समाजाचे विद्यार्थी मुलं मुली त्यांचा डीबीटीचा विषय म्हणजे त्यांची शिष्यवृत्ती असेल किंवा स्कॉलरशिप असेल. शैक्षणिक वर्ष संपत आलं परंतु ह्या विद्यार्थ्यांची त्यांच्या डीबीटीचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही आहे. आणि ह्या सरकारला जो आदिवासी समाजाचा निधी येतो तो लाडक्या बहिणींकडे वळवता येतो, इतर विभागामध्ये वळवता येतो, परंतु हे आदिवासी समाजाचे मुलं जे आहे त्यांच्या डीबीटीचे पैसे या सरकारला देता येत नाहीये. या संदर्भामध्ये आज मी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहे. आणि जर समजा प्रशासनाने जर तुमची मागणी पूर्ण केली नाही तर हे आंदोलन तुमचं चालू राहणार की मागे घेणार? नाही, हे आंदोलन अजून तीव्र स्वरूपाचं मी करणार. बघू शकतो या आहेत आदिवासी कन्या संगीताताई कडाळे. ताई आणि सॉरी एक प्रश्न होता. आदिवासी विकास भवन या ठिकाणी एका अधिकाऱ्याने तुमच्यासोबत अपमानास्पद वागणूक त्या ठिकाणी देण्यात आलेली, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हो, एक 3-4 दिवस झाले त्या म्हणजे तेव्हा आम्ही आदिवासी विकास भवन या ठिकाणी निवेदन देण्यासाठी गेलेलो होतो आणि एक पेसाचा विषय होता की त्या व्यक्तीला पेसाच्या जागेवरती भरती न करताना दुसऱ्या जागेवरती भरती केलं होतं आणि ओपनवाले पेसाच्या जागेवरती भरती केलेलं होतं. तर तो विषय घेऊन मी त्या सरांकडे गेले, त्या अधिकाऱ्याकडे गेले. मी तर मला लई माझ्या तोंडामध्ये घाणेरडे शब्द येतात त्या अधिकाऱ्याविषयी. काही निलेश अहिरे म्हणून त्याचं नाव आहे. त्यांनी म्हणजे नाही का वरच्या आवाजात बोलू नका, मोठ्या आवाजात बोलू नका, तुम्हाला मराठी भाषा कळत नाही का? आता मला तर मराठी भाषा कळाली आहे पण ती भाषा त्याला कशी शिकवायची मी इथं बसून शिकवणार. म्हणजे या उपोषणामध्ये तुम्ही त्या अधिकाऱ्याचं देखील नाव घेणार आहेत का? 100% त्याला मी धडा शिकवणारच. तो माझ्या नादाला लागला ना, मी
मी त्याला धडा शिकवला, बघू ते शकतो शांत आदिवासी बसणार. कन्या संगीताताई कडाळे यांच्यासोबत अपमानास्पद वागणूक करणाऱ्या अधिकाऱ्याचा देखील विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि हे दृश्य जे आहे ते हे रात्रीचं दृश्य आहेत. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. रात्रीच्या 10 वाजेला ही आदिवासी कन्या म्हणजे आदिवासी समाजाची वाघीण जिला ओळखलं जातं हे या ठिकाणी यांचं उपोषण या ठिकाणी आहेत आणि उपोषणाचं हे दृश्य. गेला ना मग तो कोणी किती कसा असला ते मला गरज पडत नाही. कारण बरोबर. मी काय ते माझ्या समाजासाठी समाजासाठी. येते. बरोबर त्यांचं बरोबर आहे आपण मान्य आहे. अगदी बरोबर. बघू शकतो आदिवासी कन्या संगीताताई कडाळे यांचा आदिवासी विकास भवन या ठिकाणी अधिकाऱ्यांची अपमान या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी आम्हाला आदिवासी कन्या संगीता कडाळे यांचा रुद्र अवतार या ठिकाणी बघायला भेटत आहे. आदिवासी विकास भवनातल्या अधिकाऱ्यांकडून हा महिलेचा छळ या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आज खेड्यागावावरून लांबून लोकं येतात. गाड्या मिळतील खाली यायचं परिस्थिती आहे, माणूस सुद्धा 4 बार उचलून देईल. 2 वर्षापासून यांचे त्याला कामं होत नसेल तर यांनी असं सांगायचं ना. बरोबर. ताई डायरेक्ट बसून घ्या खाली. त्या बसून ते थोडं गप्पा. असं सांगायचं. हा, मी बसतो ना ताई. मला काय द्यावं? हे काय बरोबर आहे, अगदी बरोबर. मी बसतो ना, ताई. ते काय घाबरेल? मी घाबरेल काही. त्यांनी मला 4 बार उचलून देईल. एकच नंबर. बरोबर आहे, बसा, बसा. आज 8 दिवसापूर्वी उपोषणाला बसले इथं मी. उपोषणाला बसले आम्हाला बोलले आम्ही लेखी अर्ज देतो लेखी अर्ज देतो आणि त्यांचं एक अक्षर आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आणि संध्याकाळी 4 वाजता. सर्वांना जय आदिवासी जय भीम जय संविधान. मी आदिवासी कन्या. आज आपण बघतोय की मी आदिवासी विकास भवन या ठिकाणी काही पेसाच्या जागेवरती जे ऑन पैसा भरलेले त्या संदर्भामध्ये मी इथल्या कार्यकर्ते किंवा अधिकाऱ्यांना भेटायला आले. त्यानंतर माझ्यावरती आवाज उठवला गेला की तुम्ही मोठ्या आवाजात बोलू नका. हे कोण आम्हाला मोठ्या आवाजात बोलू नका असं म्हणायला? हे जनतेचे नोकर आहे, त्यांना अधिकार नाही असं बोलण्याचा. त्यामुळे मी सर्व लोकांना माझ्या आदिवासी समाजाला आव्हान करते की यांनी 1 मिनिट मला कोणी सांग तसं नाही माझ्यावरती ताई. आवाज उठवून मी गप्प बसणार नाही. कारण की हे जर असे सर्वसामान्य लोकांना काय आवाज काय न्याय देत असतील. चल.